आज डाएट सप्लिमेंटचं बरंचसं फॅड आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी एखाद्या प्रकारचं डाएट सप्लिमेंट नाही, ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जर मी जास्त घेतलं तर मला हृदयविकार होणार नाही, किंवा अशा प्रकारचे न्यूट्रासिटिकल्स बाजारामध्ये मार्केट केले जातात की ह्या प्रकारामुळे हे अशा प्रकारची गोष्ट तुम्ही खाल्ली तर तुम्हाला हृदयविकार होणार नाही. माझा या न्यूट्रासिटिकल्सवर आणि सप्लिमेंट्सवर अजिबात विश्वास नाही. हे माझं वैयक्तिक मत नाही, तर कुठल्याही स्टडीने, कुठल्याही सायंटिफिक रिसर्चनी कुठल्याही प्रकारचं वेगळं सप्लिमेंट किंवा वेगळ्या प्रकारचा फूड हे हृदयविकार कमी करतं असं आजपर्यंत प्रूव्ह केलेलं नाही. आपण घेतलेला आहार हा योग्य आहार आहे का, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. योग्य आहार म्हणजे काय? योग्य आहार म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारं, जेवणामध्ये असणारं फायबरचं प्रमाण हे अतिशय जास्त पाहिजे. फायबर म्हणजे काय, तर आपण रॉ व्हेजिटेबल्स खातो, आपण केळी खातो, त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असू शकतं. आपण जे गहू किंवा ज्वारी जे खातो ते त्याचे वरचे जे हे जर नाही काढले आपण, तसाच जर आपण हे खाल्ला तरी तो फायबर म्हणून मोडला जाऊ शकतो. सो फायबर प्रमाण हे जास्त असलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये 30% आपण कार्बोहायड्रेट घेतलं पाहिजे, 20 ते 25% आपण प्रोटीन घेतलं पाहिजे आणि 10 ते 15% जेवणामध्ये लिपिड घेतलं पाहिजे आणि बाकीचं फायबर. म्हणजे या 4 कॉम्पोनंटचे जे फूड्स आहेत त्या प्रमाणामध्ये जर आपण आपलं जेवण ठेवलं आणि योग्य आहार घेतला, जो मग जास्तही असू नये किंवा उपाशी राहून फास्टिंगही करू नये, अशा प्रकारचा बॅलन्स डाएट आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी तो तुमच्या शरीरासाठी हा योग्य असतो. आणि कुठल्याही वेगळ्या सप्लिमेंटमुळे हृदयविकार कमी होतो असं आजपर्यंत कुठल्याही स्टडीमध्ये प्रूव्ह झालेलं नाही आहे.